गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील आर्थिक सल्लागार असलेले विजयकुमार अंकम यांच्या पाठपुराव्याला सध्या यश मिळतंय। गेल्या आर्थिक वर्षभरात म्युच्युअल फंडातील ठेवीच्या रकमा 21 कोटींनी कमी झाल्यात। गुंतवणूकदारांनी एसबीआय म्युच्युअल फंडातील अविश्वासामुळे आपला पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी 21 कोटींची रक्कम गेल्या वर्षभरात सोलापुरातील विविध एसबीआयच्या शाखांमधून परत घेतलेत। सोलापुरातील जवळपास बँकेच्या अनेक शाखेत बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे एसबीआय म्युच्युअल फंडात ग्राहकांचा पैसा गुंतवला। बँकेमार्फत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांना बँकेच्या संबंधितांकडून गुंतवणुकीची अधिकृत माहिती व कागदपत्रे दिली जात नसल्यानं बँकेच्या व्यवहाराबाबत संशय निर्माण होतोय। अनेक गुंतवणूकदारांची ठेवीच्या रकमाबाबत तक्रार आहे, त्यांची व्यवस्थित माहिती ग्राहकांना दिली जात नसल्यानं संशयाला जागा मिळते। सध्या या असुरक्षित वातावरणामुळे सोलापुरातील बरेच ग्राहक एसबीआय म्युच्युअल फंडातील गुंतवणूक काढून घेतात। मुळात एसबीआय बँकेतील संबंधितांना सेबी व एमपी या मान्यताप्राप्त आर्थिक केंद्राच्या अधिपत्याखाली असलेल्या संस्थेकडून मान्यता घेतलेल्या शाखेतून गुंतवणूक करून घेता येते, पण बँकेच्या शाखेत अनधिकृतपणे फक्त कमिशनसाठी ग्राहकांचा रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानं अनेकांची फसगत झाली। बँकांच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीसाठी व आपले आर्थिक स्त्रोत वाढावे यासाठी म्युच्युअल फंडाचा गैरवापर केलाय। मुळात एसबीआय म्युच्युअल फंड ही खासगी संस्था असताना सरकारी अधिपत्याखाली असलेल्या एसबीआय बँकेमार्फत ग्राहकांची गुंतवणूक यामध्ये गुंतवणे कितपत योग्य आहे, यामध्ये सोलापुरातील नोकरदारांची रक्कम गुंतवल्या याबाबत विजयकुमार अंकम यांनी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करत याला गुंतवणूकधारकांची रक्कम वाचवण्यात बऱ्यापैकी यश मिळतंय। गेल्या वर्षभरात जवळपास 20 शाखांमधून खातेदारांनी 21 कोटीपेक्षा जास्त रक्कम एसबीआय बँकेमार्फत घेण्यात आलेल्या म्युच्युअल फंडातून काढून घेतल्यात। यामुळे बँकेची प्रतिमा डागाळत चालली आहे। सोलापुरातील मेन ब्रांचमधून गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 10 कोटी 56 लाख रुपये गुंतवणूकदारांनी आपली रक्कम काढून घेतल्या। याशिवाय माढा येथील शाखेतून 1 कोटी 24 लाख, पंढरपूर शाखेतून 76 लाख, माळशिरस शाखेतून 8 लाख, मंद्रुप शाखेतून 1 लाख, जुळे सोलापूर शाखेतून 41 लाख, नानद शाखेतून 66 लाख, सोलापूर ट्रेजरी बँकेतून 50 लाख, तडवळ शाखेतून 1 कोटी 11 लाख, करकंब शाखेतून 44 लाख, घोडेश्वर उपशाखा येथून 33 लाख, मार्केट यार्ड सोलापूर शाखेतून 6 कोटी 62 लाख, टेंभुर्णी शाखेतून 68 लाख, नरखेड शाखेतून 19 लाख, सुभाषनगर बार्शी येथून 11 लाख, किनी सब शाखेतून 2 लाख, विजापूर रोड सोलापूर शाखेतून 69 लाख, कॉलेज चौक पंढरपूर येथून 26 लाख, कन्ना चौक सोलापूर येथून 31 लाख, एमआयडीसी चिंचोली येथून 20 लाख असे जवळपास 21 कोटीहून अधिक रक्कम खातेदारांनी काढून घेतल्याची माहिती अधिकारातून मिळते। सध्या निवडणुकीचं राजकीय वातावरण सुरू आहे। या वातावरणाची संलग्न असणारी घटना म्हणजे न्यायालयाने एसबीआयच्या इलेक्ट्रोल बॉन्ड संदर्भात माहिती मागवली असता सर्वोच्च न्यायालयालाच माहिती व्यवस्थित दिली, यावरून बँकेतील गोंधळ किती आहे हे दिसतंय। इथे तर सामान्य व्यक्ती सोलापुरातील म्युच्युअल फंडातील रकमांबाबत वारंवार बँकेकडे मागणी पत्र करतात। याकडे संबंधितांच्या टोलवाटोलवी पत्रानं तक्रारदार पुरता वैतागलाय, जेणेकरून हा व्यक्ती माहिती विचारू नये असा होरा त्यांचा आहे। पण संबंधित विजयकुमार अंकम यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत दोषींवर शिक्षा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही, असं ते ठासून सांगतायत। बँकेतील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कमिशनचा भुर्दंड नाहक सध्याच्या ग्राहकांकडून वसूल करण्यात येतोय, हे चुकीचं आहे। हे माहिती असूनही संबंधित अधिकारी कोणतीच कारवाई करत नाहीत। यामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हात आहे का असा प्रश्न पडला। यातील घोटाळ्यातील आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होताना दिसते। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।